नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सुधारणा केलेली असून याबाबत सविस्तर पाहूयात. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. शाळांसाठी सुधारित तक्रार निवारण समिती. पाहूयात. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षण संस्थेच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी सुधारित तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे. शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत कोणतीही औपचारिक व्यवस्था आतापर्यंत नव्हती. शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्था यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याची व्यवस्था नसल्यामुळे न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी शालेय शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी समिती स्थापन केली आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या एका रिट याचिकेमध्ये निर्णय देताना तक्रार निवारण यंत्रणेस सुधारणा करण्याचा आदेश दिला आहे. त्या अनुषंगाने आता शालेय शिक्षण विभागातील तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सुधारित तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे. प्राथमिक माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा अशा 2 स्तरावर ही समिती शालेय शिक्षण विभागाने कार्यान्वित केली आहे. संबंधित विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा समिती असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली उच्च माध्यमिक शाळांची समिती कार्यरत असेल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तर यामध्ये कोणत्या तक्रारींचे स्वरूप असणार आहे पाहूयात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता नाकारलेली प्रकरणे, अनुकंपा तत्वावर नियुक्ती, शालार्थ ID नसलेली प्रकरणे, कार्यभार संबंधित वाद तक्रारी, निवृत्ती वेतन आणि त्याच्या लाभासंबंधित तक्रारी, पदे रद्द केल्यामुळे सेवा समाप्त केल्यासंबंधीचे विवाद.